आज तुम्ही आमदारांच्या घरावर नेमकं मोर्चा काढण्याचं काय कारण आहे? गेल्या 13 तारखेला आमच्या अर्नाळा गावामध्ये पूर्णपणे बेकायदेशीर कारवाई झाली। जी जमीन आहे ती गुरचरण जमीन आहे आणि गुरचरण त्याच्यावर जिवंत ठेवताना सुद्धा कोळी मच्छीमारांच्या धंद्यासाठी ती जमीन राखीव आहे आणि ती जमीन मच्छीमारांच्या धंद्यासाठी राखीव आहे। मात्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याचं परवानगी नाही। तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक महेंद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला तिथे बेकायदेशीर बांधकाम बांधून दिलेले आहेत, कोबे बांधून दिलेले आहेत। तिथे मुलांचा क्रिकेट खेळण्याची मॅचची जागा होती ती सुद्धा पूर्णपणे हडप करण्याचं काम केलेलं आहे। सर्वे नंबर 56 अ मध्ये 6 कोळी समाजाच्या 1979च्या घरे होती ती सुद्धा जमीनदोस्त करण्यात आली। कोणत्याही प्रकारची कारवाई नोटीस न देता आता जी आमच्या लोकांची कातकऱ्यांची घरे मोडल्यात तर राज्यपालांचा शासन निर्णय आहे की कातकरी समाज जिथे कुठे असेल तिथे त्यांना शोधून त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, त्यांना घरे बांधून दिली पाहिजे जन्मन योजनेमध्ये। मात्र इथे आमच्या लोकांची घरे उद्ध्वस्त करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। तर आमची एकच मागणी आहे की हा मोर्चा आम्ही आमदारांच्या घरावर घेऊन चाललोय। इथे आम्हाला पोलिसांनी अडवलेलं आहे, त्याचबरोबर प्रांत अधिकारी इथे आले होते। आम्ही अशिक्षित लोक आहोत, आदिवासी लोक आहोत, आम्ही जे आमची भूमिका मांडली त्यांच्यासमोर आम्ही आमचे प्रश्न मांडले तर प्रांत साहेब प्रश्नाला उत्तर न देता इथून पळून गेले। तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी बांगलादेशीच्या घरांवर कारवाई केली असं सांगितलं होतं, बरोबर बांगलादेशीवर कारवाई झाली? पूर्वी बांगलादेशींसंदर्भात कायदा होता की बांगलादेशींवर FIR दाखल व्हायची आणि त्यांना तुरुंगात टाकायचे। त्या दरम्यान अर्नाळ्यामध्ये 5 ते 6 बांगलादेशींवर गुन्हे दाखल होऊन ते तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आलेले आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत, त्यांना घरपेट्या लावून दिले आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अर्नाळा ग्रामपंचायतमध्ये। आणि आज तेच बांगलादेशी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षनेता मनोज पाटील हे जेव्हा तिथे उद्घाटनासाठी येतात स्मशानभूमीच्या तेव्हा त्यांच्यासोबत ते बांगलादेशी तिथे उभे असतात। म्हणजे विरोध करणारा बांगलादेशी जो गपचूप यांच्या सोबत राहील याला मतदान करेल तो बांगलादेशी यांना चालतो। मात्र जो स्थानिक भूमिपुत्र आदिवासी आहे जो यांना अरेला कार्य करतो त्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचे काम हे भारतीय जनता पक्षाची लोक करतात। मुळात ही जी काही कारवाई झाली त्या संदर्भातला जी कारवाई केली ती प्रशासनाने केली, तहसीलदार असतील किंवा संबंधित महसूल यंत्रणा असेल। याच्यामध्ये उगाचच राजकारण केलं जातं आहे। आमचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे अर्नाळ्यामध्ये अतिक्रमण करून राहत आहेत किंवा बांगलादेशींच्या संदर्भात त्या ठिकाणी कारवाई करावी। त्यासोबतच जी पारंपरिकरित्या वर्षानुवर्ष महसूल विभागाने कोळी बांधवांना जाळी सुकवण्यासाठी, मच्छी सुकवण्यासाठी आणि जाळी विणण्यासाठी जी जागा त्यांना दिलेली आहे त्या जागेवर सुद्धा अतिक्रमण होतोय। अशा पद्धतीची विधानसभेमध्ये ती जागा संरक्षित करावी आणि बांगलादेशींवरती कारवाई करावी अशा संदर्भातली मागणी केलेली आणि मग ती मागणी केलेली म्हणून आता जी काही घरं तोडली गेली किंवा याच्यामध्ये राजन नाईकांना दोषी पकडायचं, मग त्याच्यावरती राजकारण करायचं आणि त्यामुळे राजन नाईकांच्या घरावरती मोर्चा आणायचा। शेवटी आता जी काही कारवाई केली ती राजन नाईक किंवा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता त्या ठिकाणी कारवाईसाठी गेला नव्हता। कारवाई तर प्रशासनाने केली, ती कायदेशीर असेल, बेकायदेशीर असेल, योग्य असेल, अयोग्य असेल, ह्या संदर्भातला जो जाब विचारायचा असेल तो प्रशासनाला विचारायला पाहिजे। ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल सरळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे सगळं चालू आहे। भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी हे जे काही लाल बावटा हा जो काही वसईमध्ये नवीन जो काही पक्ष उदयास आला आहे ह्याला हाताशी धरून हे अनेकांनी यामध्ये राजकारण सुरू केलेलं आहे। याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील किंवा भारतीय जनता पक्षाचा काय विषय आहे? भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी मागणी करते, आम्ही महापालिकेत पण वेगवेगळ्या विषयावरती मागणी करतो की जे बेकायदेशीर असेल त्याच्यावरती कारवाई करा। कारवाई तर प्रशासन करते, त्यामुळे या संदर्भात काही चुकलं असेल तर ते प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी याच्यामध्ये राजकारण करून आमदारांच्या घरावरती मोर्चा आणणं, याच्यामध्ये तुमच्याही लक्षात असेल हे शुद्ध राजकारण सुरू आहे। हे जे कोणी लोक आहेत ना यांना ज्यांची घरं तुटलेत किंवा बेघर झाले म्हणतात ना त्यांच्याविषयी काही घेणं देणं नाही, यांना राजकीय पोळी भाजायची आहे। आणि त्यामुळे आज राजन नाईक आमदार जे आहेत त्यांच्या घरावर कसं तुम्ही किती नगरसेवक आहेत
पहारा वगैरे ठेवतात? नाही पहारा तयारी कशी आहे तुमची? ऐका कसं आहे की राजन नाईक हे घरी नाही आहेत, ते चारधाम यात्रेला आहेत आणि त्यामुळे आता घरावर मोर्चा येणार सांगितल्यानंतर मग शेवटी कार्यकर्ता आहे, नगरसेवक आहेत, ते थोडेसे आपल्या नेत्याविषयी प्रत्येकाला आपुलकी आहे, काळजी आहे, त्यामुळे ती लोक या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासोबत आमचे काही कार्यकर्ते आणि नगरसेवक आलेले आहेत. परंतु पोलीस प्रशासन जे आहे ती योग्य त्या प्रमाणात कायदा आणि व्यवस्था राखेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने जी कारवाई केलेली होती ती वसई विधानसभा होती, पण हे नालासोपारा विधानसभेला टार्गेट काय करतात? मी काय म्हणालो की हे सगळं जे राजकारण आहे ना, हे तुमच्या लक्षात म्हणजे अगदी मीडियाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि जो राजकीय कार्यकर्ता असेल सगळ्या लोकांच्याच लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये शुद्ध राजकारण, यांना कुठल्याही पद्धतीने हे जे काही कोणाची घरं तुटली गेलेली आहेत, बेघर झालेली आहेत, यांच्याविषयी काही घेणं देणं नाही. संपूर्ण राजकारण सुरू आहे आणि त्यामुळे जे काही हे सो कॉल्ड न्याय मागतात ना, तो न्याय कुठल्याही पद्धतीने मिळणार नाही. आपल्याला स्वतःला हिरो करा आणि त्याच्यातनं भारतीय जनता पक्ष आणि आमदार यांना टार्गेट करा अशा पद्धतीचं. म्हणजे हा तुम्ही बघितलात तर कशा पद्धतीचं आहे की कारवाई समजा वसई विधानसभेत अर्नाळा होते, राजन नाईक नालासोपारा विधानसभेमध्ये त्यांचा तो विषय भी नाही. दुसऱ्या बाजूला राजन नाईकांनी जो प्रस्ताव मांडलेला किंवा जी मागणी केलेली ती बांगलादेशींच्या विरोधात आणि आमचे कोळी बांधव आहेत त्यांना जी पारंपरिकरित्या जागा दिलेली आहे त्या जागेवरती अतिक्रमण होतं आहे, ते थांबवावं, त्याच्यावरती कारवाई करावी अशा संदर्भातलं होतं. याच्यामध्ये काही विषय आणि मुळात कारवाई प्रशासनाने केली आहे. कारवाई का राजन नाईक स्वतः बुलडोजर घेऊन गेले नाही किंवा माणसं घेऊन गेली नाही. त्यामुळे जा प्रशासनाला विचारायच्या वेळी आमदारांच्या घरावरती कार्यालय, मोर्चा, हे सगळं मॅन्युप्युलेटेड आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे आणि त्यामुळे याच्या मागे कोण आहे हे जनतेला कळत आहे. आणि माजी जिल्हा अध्यक्षाला घरावरती पण हल्ला करण्यात आला होता, घर तोडला होता, काय सांगाल? नाही काही आमच्या म्हणजे ते आमच्याच कोळी भगिनी होत्या, गैरसमजातनं ते शेवटी महेंद्र पाटील हे आमचे कोळी समाजाचे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि कोळी समाजाचे ते नेते आहेत आणि कोळी समाजाच्या एकूणच या गोष्टीसाठी म्हणजे कोळी समाजाच्या वेगवेगळ्या विषयासाठी ते गेली 20-25 वर्ष सातत्याने आवाज उठवत आहेत, काम करत आहेत. त्यामुळे आमच्या कोळी बांधवांचंही 1-2 घर तुटल्यामुळे एक रागाच्या भरामध्ये ते लोक महेंद्र पाटीलच्या घरी गेले, परंतु त्याच्यामध्ये कुठलं राजकारण नव्हतं, तो रागाचा भाग होता आणि त्यांना समजावल्यानंतर ते लोकही आता शांत झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये 21 तारखेला महेंद्र पाटील आमदार हे सगळे या ठिकाणी वसईत येत आहेत. त्यानंतर महेंद्र पाटील त्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने म्हणजे कोळी बांधव असतील, मांगेला समाज असेल, आगरी समाज असेल आणि त्या ठिकाणचा आदिवासी समाज असेल, या सगळ्या समाजासोबत एकत्रित एक पत्रकार परिषद येणाऱ्या काळात घेणार आहेत आणि त्या ठिकाणी जे वास्तव आहे ते लोकांसमोर येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.